आपलं स्वागत। आणि आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे अमित शहांचा देवेंद्र फडणवीसांना फोन झालेला आहे। प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असं अमित शहा म्हणालेले आहेत। तर आज देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि एकूण भावना जाणून घेतल्यानंतर प्रत्यक्ष भेटीत चर्चा करू असं अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलेलं आहे। आज संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत, त्यावेळेस ही भेट होण्याची शक्यता आहे। तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका राज्यामध्ये प्रसार माध्यमांसमोर जाहीर केली आणि त्यानंतर त्यांचं अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद झाल्याचं कळतंय। तर या फोनच्या संवादामध्ये अमित शहा यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे। तर आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्या सोबत आहेत, थेट तुषारकडे जाणार आहोत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी कालची भूमिका मांडली राजीनामा देण्यासंदर्भात। तर तात्काळ अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि तुम्ही मला प्रत्यक्ष भेटायला या आणि त्यानंतर आपण चर्चा करू असं त्यांनी फोनवरती म्हटलेलं आहे। कारण की जेव्हा राज्यामध्ये सत्तांतर घडलं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, तेव्हा देखील देवेंद्र फडणवीसांनी मी सरकारमध्ये सहभागी न होता मी बाहेरून काम करणार असं म्हटलं होतं। तेव्हा जे.पी. नड्डा आणि अमित शहा या दोघांनीही देवेंद्र फडणवीसांची समजूत काढली होती। मात्र आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निकालानंतर पराभवाची जबाबदारी माझी असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी मी राजीनामा देतो आणि विधानसभेच्या तयारीसाठी संघटनेसाठी काम करतो असं काल जे भूमिका मांडली, असं काल जे वक्तव्य केलं त्याचे पडसाद दिल्लीमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतात। काल रात्री स्वतः अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि तुम्ही दिल्लीमध्ये आल्यानंतर आपण भेटूया आणि या संदर्भात आपण चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता स्वतः अमित शहानी त्यांची फोनवरून चर्चा केली। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की काल पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या बैठकीसाठी आपल्याला संपूर्ण दिवस व्यस्त असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आज मोदींचा काही फडणवीसांना फोन येतोय का आणि काही संवाद होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणुका आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यातील भाजपचा महत्वाचा चेहरा आहे। मात्र देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देणं हे कितपत संयुक्तिक आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कारण की कालच सर्व भाजपचे प्रमुख नेते मंत्री सागर या निवासस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीसांना विनंती करत होते की तुम्ही सरकारमध्ये राहूनच संघटना वाढवा, पक्ष वाढवा, सरकारच्या बाहेर तुम्ही राहिलात तर संघटनेला ताकद देता येणार नाही। ही भूमिका सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी मांडली। मात्र आता पक्षातले वरिष्ठ नेते जे.पी. नड्डा असतील, अमित शहा असतील किंवा मोदी असतील, ही तिघे जण फडणवीसांची कशी मनधरणी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तुर्तास तरी देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देण्यावर आताही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे। देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा जी व्यक्त केलेली आहे त्याला आता कशा पद्धतीनं केंद्रातनं किंवा अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं दुजोरा मिळतोय किंवा काय भूमिका घेतली जातीये या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास तुषार, धन्यवाद।